Hello everyone. Good afternoon. अजून एक 2 मिनिटं थांबूया until people join. सगळ्यांनी प्लीज तुमचे मायक्रोफोन्स ऑफ ठेवा फक्त व्हिडिओ ऑन असू देत प्लीज व्हिडिओ ऑन ठेवा सो दॅट आय कॅन करेक्ट यू वेल यू आर डुईंग एक्सरसाइज. So let's start. First of all, a very happy Women's Day to everyone. I hope you're enjoying day so far. मी मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवणार आहे आजचा हा लेक्चर. सो सगळ्यांनी प्लीज तुमचे कॅमेराज ऑन ठेवा आणि मायक्रोफोन ऑफ ठेवा. सो आपण आता पहिला डिस्कस करणार फेस योगा म्हणजे काय असतं. सो कोणी कधी फेस योगा केलंय आधी? जर केलं असेल तर खाली चॅट बॉक्स आहे त्याच्यात येस म्हणून टाईप करा. किंवा कधी ऐकलं असेल फेस योगाबद्दल तर चॅट बॉक्स खालती आहे टूल बॉक्स वरती तिथे येस म्हणून टाईप करा. कोणी कधी आधी केलं असेल फेस योगा तर येस म्हणून टाईप करा. ओके ओके ठीक आहे. सो आपल्या फेस वरती टोटल 42 मसल्स असतात. सो दीज आर लाईक स्मॉल मसल्स ऑन युअर फेस. सो इट हेल्प्स इन युअर एक्सप्रेशन्स जसं की ब्लिंकिंग or closing your eyes, then lifting your eyebrows or smiling, chewing, and all the expressive things on your face. सो जसं आपल्या बॉडीमध्ये मोठे मसल्स असतात तसंच फेस वरती हे छोटे मसल्स असतात. आपण आपल्या बॉडीमधल्या मोठ्या मसल्सना एक्सरसाइज करून स्ट्रॉंग करतो. तसंच फेसचे पण ह्या मसल्सना स्ट्रॉंग करायला करणं गरजेचं आहे. बिकॉज इफ वी डोंट स्ट्रेंथन आवर फेस मसल्स देन नंतर जाऊन ते अँटी एजिंग होतं मसल्सचं, व्रिंकल्स होतात. सो इट्स गुड इफ यू आर डुईंग एक्सरसाइजेस ऑफ युअर फेस. हे फेस योगाचे एक्सरसाइजेस कॅन बी डन एव्हरी डे. जर एव्हरी डे जमत नसेल तर ऍटलीस्ट ट्वाइस और थ्राइस अ वीक तरी केलं पाहिजे सो दॅट यू कॅन मेंटेन युअर फेस स्किन अँड युअर मसल्स. ओके. सो फेस योगाचे बेनिफिट्स सांगते मी आता. पहिला फेस योगाचे दोन प्रकारचे बेनिफिट्स आहेत. एक तर फेस योगामध्ये मसाज असतो. सो फेसचा आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा वी आर मुव्हिंग द लिम्फॅटिक फ्लुइड आपण ड्रेन करतोय. सो जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन आपल्या फेसचं वाढतं. अँड इफ द ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीजेस देन यू गेट नॅचरल ग्लो टू युअर फेस. आपला फेस फ्रेश दिसतो, व्हायब्रंट दिसतो. आणि सेकंड बेनिफिट इज स्ट्रेंथ. सो एक्सरसाइजेसनी आपल्या फेसच्या मसल्सची स्ट्रेंथ वाढते, टोन वाढते. सो टोन वाढली तर आपले फेसवरचे जे फॅट्स असतात किंवा डबल चिन असतं तर ते रेड्यूस होतं. आणि जर व्रिंकल्स असतील, जर एज जास्त असेल तुमचं आणि जर व्रिंकल्स असतील तर ते पण कमी होतात. ओके. सो थोडं आपण पहिला स्किन केअर बद्दल शिकूया. सगळेजण स्किन केअर करतात का? If you're doing skincare in your daily routine, then please type skin in the chat box. Chat box मध्ये स्किन असं टाईप करा. जर तुम्ही नसेल करत तर राहू दे, चॅट नका टाईप करू. बट जर करत असाल डेली स्किन केअर देन जस्ट टाईप स्किन इन युअर चॅट बॉक्स. ओके. सो स्किन केअरचे बेसिक 5 स्टेप्स आहेत विच वी नीड टू फॉलो इन एव्हरीडे लाईफ. अँड स्किन केअर इज डन ट्वाइस, ॲटलीस्ट ट्वाइस इन अ डे. सकाळी अँड देन संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी. सो एम रुटीन जे स्किन केअरचं आहे दॅट इज फर्स्ट स्टेप
is cleansing. So we can use face wash or gentle cleansers to wash our face. Then second is toner. So toners येतात वेगवेगळ्या मार्केटमध्ये, ते तुम्ही यूज करू शकता, which helps in even toning your skin. Then next step is moisture treatment. So in treatment, जर तुम्हाला पिंपल्स असतील किंवा पिगमेंटेशन असेल फेसवरती, then you can use serums, niacinamide, असे तुम्ही बरेच ऐकले असतील, हायड्रोलॉनिक ऍसिड, विटॅमिन सी. सो ते तुम्ही यूज करू शकता अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप, अँड यू कॅन ट्रीट दॅट प्रॉब्लेम. Okay, so next step is moisturizing. So moisturizing is compulsory so that तुमची स्किन हायड्रेटेड राहते आणि ग्लोई राहते. Then next step is sunscreen. So before going out, you must apply sunscreen. So SPF 50 असलेलं sunscreen you can use before going out. आता PM रुटीन मध्ये म्हणजे बिफोर गोइंग टू स्लीप काय रुटीन केलं पाहिजे, यू कॅन स्किप दिस 2 स्टेप्स फ्रॉम दिस. एक तर तुम्ही सनस्क्रीन नाही यूज केलं तर चालतं PM रुटीन मध्ये, आणि मॉइश्चरायझरच्या जागेला यू कॅन यूज नाईट क्रीम. सो नाईट क्रीम्स पण असतात दॅट यू कॅन यूज. बट क्लेन्झिंग आणि टोनिंग इज अ मस्ट स्टेप. तुम्ही कुठल्या पण टाइमला ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. जर तुम्ही बाहेरून उन्हातनं जाऊन येताय तर प्लीज मेक शुअर दॅट यू वॉश युअर फेस फ्रिक्वेंटली. फेस तुमचा क्लीन पाहिजे. अँड ट्राय नॉट टू यूज युअर रेग्युलर टॉवेल बट यूज क्लीन नॅपकिन टू युअर फेस सो दॅट तुमचा फेस हायजेनिक आणि क्लीन राहील. बिकॉज जेव्हा आपले जे पोर्स असतात स्किनवरचे ते जेव्हा क्लॉग होतात तेव्हा पिंपल्स यायला स्टार्ट होतं. सो हे एक प्रिकॉशन घेतलं पाहिजे. देन ऑलवेज while you're drying your face, so don't scrub it like this with towel. You just have to pat your face so that स्किनला इरिटेट नाही होणार. सो फ्रिक्शन नाही झालं पाहिजे. सो जस्ट मेक शुअर दॅट यू पॅट युअर फेस. सो हे होतं अबाउट स्किन केअर. आता आपण आजचा सेशन स्टार्ट करणार आहोत अँड लास्टला आपण क्वेश्चन्स डिस्कस करूया. तुमचे काही क्वेरीज असतील तर वी विल डिस्कस अँड आय आन्सर देम. ओके, सो आज तुम्ही माझ्यासोबत करा सगळेजण. तर ॲज आय हॅड मेन्शन ऑन द ग्रुप, आय थिंक तुम्ही सगळ्यांनी फेस वॉश केला असेल. जर फेस वॉश केला असेल सगळ्यांनी तर थम्स अप टाका, आणि ज्यांनी नाही केलाय त्यांनी जाऊन पटकन फेस वॉश करून या. बिकॉज फेस योगासाठी फेस हॅज टू बी क्लीन. तुम्ही जर कधी मेकअप केला असेल तर तो काढला पाहिजे आणि मगच फेस योगा केलं पाहिजे. Okay, so now you can either use moisturizer किंवा कुठलं तरी ऑइल यूज करू शकता, बेबी ऑइल, जे तुमच्या फेसला सूट होईल ते. नाउ यू ऑल नो योर फेस बेटर. Either it can be oily, it can be dry, or it can be combination. Most commonly combination skin type असतं. Combination म्हणजे it is dry also and it is oily also. So most of the people have like T-zone. Some people like get oily skin at the T area and other part is dry. Otherwise completely dry skin असते कोणाची तर, नाहीतर मग oily skin असते भरपूर. So according to your skin type you can choose what you can use. Like moisturizer, जर तुमची खूप oily असेल तर you can use moisturizer. जर तुमची dry असेल तर oil is best if you use it for massage. झालं झालं की चालेल. Okay. So let's take some oil in your hand. So just tips वरती oil use करायचं आहे. तुमच्या फिंगर टिप्सला ऑइल लावायचं. हेअर तुमचे टाय करून घ्या मागे जर मोठे असतील तर. खालून ड्रेन करायचंय फ्लुइड. गॅलरीत पड. प्लीज म्यूट करा ज्यांचं पण ऑन आहे.
मायक्रोफोन ज्यांचा ऑन आहे प्लीज म्यूट करा. आता कॉलर बोन्सला ऑइलनी मसाज करायचंय. बाहेर, सेंटर टू आउटसाइड, both the sides. आता फेस साठी एक हात वरती घ्यायचा आहे ऑन युअर हेड. Suppose I'm taking my right hand up on my left cheek, then you have to push your cheek up. Do it for 10 times. Opposite side. Okay. Next, on your lips, above your lips, with your two fingers, please start your cameras so I can see if you're doing it rightly. Next, make with your fingertips just around your eye, slowly and gently in clockwise direction around your eyes. Anti-clockwise. On your forehead, do it for 10 times. Okay, now use your fingertips and from your chin up above, from your nasolabial fold and up like this. 10 times. On your nasolabial line.
नाव फ्रॉम युअर नोज टू अप फोरहेड आणि एंडला थोडस प्रेशर द्यायचं स्लाइट. एंडला थोडासा प्रेशर द्यायचा आहे. रिलॅक्स. हे होतं आता मसाज. आता आपण स्कल्पटिंग करणार आहे, म्हणजे शेप द्यायचा आहे आपल्याला फेसला. सो असं हुक बनवायचं आहे. ओके, विथ 2 फिंगर्स असे. युअर इंडेक्स फिंगर अँड युअर मिडल फिंगर मेक हुक लाईक दिस. आणि जॉला होल्ड करायचं आहे ह्या हुक मध्ये आणि मागे ढकलायचं आहे. नेक स्ट्रेट ठेवायचा आहे. मोबाईल तुमचे खालती असतील तर वरती ठेवा, म्हणजे नीट बघता पण येईल. डू इट फॉर 15 टाइम्स. वरती घेऊन जायचंय, पूर्ण इयर पर्यंत घेऊन जायचंय हात. नेक्स्ट विथ 2 फिंगर्स लिप्सला मसाज करायचंय असं. पिंच करायचं लिप्सला. ओके, नेक्स्ट हुक बनवायचं आहे असं, विथ 1 हँड. ओके, विथ 1 फिंगर अँड फ्रॉम युअर नोज टिल युअर इयर्स. चीक बोनच्या खालून घेऊन जायचंय वरती. ओके, चीकला लिफ्ट करायचं आपल्याला वरती. Do it for 15 times. Lift your cheek up, scoop up. ओके, व्हेरी नाईस. आता हात एक वरती घ्यायचा आहे. ओके, राईट हँड घेतेय मी वर आणि लेफ्ट चीकला वरती पुल करायचा आहे. कॅटरपिलर म्हणतात त्याला. सो विथ युअर फिंगर्स जस्ट पुल युअर चीक अप. डू इट फॉर 15 टाइम्स. Okay, now opposite side. Do it on opposite side. आता फोरहेड वरती आयब्रोज लिफ्ट करायचे.
center, other eyebrow. Move your face, sorry, move your hand, right and left. दोन्ही eyebrows lift करायचे आहेत. हे 2 फिंगर्स घ्यायचे आहेत. नोजच्या साईडला ठेवायचंय आणि पुल करायचंय बाहेर. लाईट प्रेशर द्यायचा आहे. ओके नाईस. आता 2 फिंगर्स घ्यायचे आहेत. नोजच्या साईडला रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. ओके रिलॅक्स. ओके, हे होतं पहिला आपण केला तो मसाज होता, ज्याने आपण जे लिम्फॅटिक फ्लुइड होतं ते ड्रेन केलं. नेक्स्ट वॉज लिफ्टिंग स्कल्पटिंग. तो फेस लिफ्ट करण्यासाठी थोडे आपण टेक्निक्स बघितले. आणि आता आपण फेसचे एक्सरसाइजेस करणार आहोत, ज्यांनी हेल्प होतं डबल चिन असेल तर ते कमी होण्यासाठी आणि स्ट्रेंथ वाढायला, आणि जर व्रिंकल्स असतील तर ते कमी होण्यासाठी. ओके, so first exercise, you have to raise your eyebrows up. Do it for 15 times. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. नेक्स्ट आईज टाइटली क्लोज करायचे आणि ओपन करायचे. डू इट फॉर 15 टाइम्स. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज. ओके, स्वॅन नेक एक्सरसाइज म्हणतात. यूज बोथ युअर हँड्स. असे ठेवायचे हात. ओके, ड्रॅग युअर नेक मसल्स डाऊन. लिफ्ट युअर नेक अप. ओके, नेक वरती करून एकदा बघा फक्त काय करायचंय. यूज युअर लिप्स पाउट करायचा. ही ऍक्शन करायची. ओके, सो लिफ्ट युअर नेक अप आणि ती सेम ऍक्शन करायची. याला स्वॅन नेक म्हणतात. ओके, स्वॅन बर्ड जसं करतो तसं. Do it for 15 times. Okay, now turn to your right side and again. Now turn to your left side.
Okay, relax. Next is balloon exercise. Okay, fill in the air. Cheeks मध्ये air fill करायची आहे. Hold करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. आता एअर राईट आणि लेफ्ट ला शिफ्ट करायची आहे. आता राईट साइडला होल्ड करून ठेवायची एअर. लेफ्ट साइड. रिलॅक्स. नेक्स्ट पाउट एक्सरसाइज. ओके, नॉर्मल आपण सेल्फी साठी जसं पाउट घेतो तसं पाउट करायचं आहे आणि होल्ड करायचं आहे फॉर 10 काउंट्स. जर इथे व्रिंकल्स येत असतील पाउट करताना तर यू कॅन स्माइल. थ्री, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. अजून एकदा सेम एक्सरसाइज. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज लॉंग पाउट करायचा आहे. ओ बनवायचा आहे. होल्ड अगेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. परत एकदा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. नेक्स्ट इज एक्स्ट्रीम पाउट. ओके, ज्यांचे चबी चिक्स आहेत त्यांना हे पाउट एक्सरसाइज इज गुड. अगेन होल्ड इट. फिश पाउट आहे हे. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Relax. One more time. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Relax. Next is exercise for double chin. Okay, jaw dropping exercise. Relax. नेक्स्ट साइडवेज करायचं आहे. राईट अँड लेफ्ट. स्लोली करा. रिलॅक्स. नेक्स्ट लिप्स साठी पेन घ्यायचा आहे. ओके, लिप्सच्या वरती ठेवायचा आहे पेन आणि पाउट करून होल्ड करायचा.
Hold for maximum time. Relax. One more time. And relax. The last exercise for today. डोळ्यांसाठी करायचं आहे. 2 fingers. ओके. दोन्ही आईजच्या एंडला इयर ग्लँड्स वरती ठेवायचे आहेत. ओके. And slowly pull your skin down. Okay. Make sure your neck is straight. आणि खालती वरती वरती करायचं. नेकची सॉरी आईजची मुवमेंट करायची आहे. अप अँड डाऊन. Do it for 10 times. Make sure your neck is straight. Pull your skin down. हे जर डोळ्यातनं पाणी येत असेल तर you can use your napkin and just tap. Okay, relax. लास्टला आपण एक प्राणायाम करूया आणि एंड करूया सेशन. आणि मग क्वेश्चन आन्सर राऊंड असेल. सो सूर्यभेदी प्राणायाम करायचा आहे. Make Vishnu Mudra of your hand. You have to use your thumb and your ring finger to close your nostrils. Make sure you're sitting straight, back straight. Okay. You have to always inhale through your right nostril and exhale through your left nostril, and again inhale through your right nostril and exhale through your left nostril. Okay. So continue this inhalation and exhalation cycle for 10 counts.